नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दिव्य उपासना आणि उपाय या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. वेगवेगळ्या मनोकामनेसाठी शिवपिंडीवर वेगवेगळे अभिषेक सांगितले गेलेले आहेत शिवमहापुराणामध्ये. या आजच्या भागामध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी शिवपिंडीवर कोणता अभिषेक करावा हे आज जाणून घेणार आहोत. तर या श्रावण महिन्यामध्ये आता जी शिवरात्र येणार आहे त्या शिवरात्रीला मध, शुद्ध मध जर ते नाही मिळालं तर उसाचा रस, पण तो उसाचा रस कसा ताजा आणि त्याच्यामध्ये लिंबू किंवा आलं घातलेला रस नाही, नुसत्या उसाचा जो रस आहे त्या उसाच्या रसानी किंवा जर मध तुम्हाला शुद्ध मिळालं तर त्या मधानी तुमची मनोकामना, लक्ष्मी प्राप्तीची मनोकामना शिवाला सांगून त्याच्यावर अभिषेक तुम्हाला चालू करायचा आहे आणि तो सलग तुम्हाला पुढे 3 ते 6 महिने कंटिन्यू करायचा आहे. अशा पद्धतीची तुम्ही जर सेवा श्रावण महिन्यामध्ये येत्या शिवरात्रीला चालू केली तर निश्चितपणे लक्ष्मीचा जे अडथळे तुम्हाला येत आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठीचे ते दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये आई भगवती लक्ष्मीचं आगमन निश्चितच होईल. तर असेच नवनवीन दैवी तोडगे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.